नमस्कार मुलांनो, आज आपण बघणार आहोत रिया इन द सिटी 1. म्हणजे ही रिया आहे आणि ती सिटीमध्ये म्हणजे शहरामध्ये राहते. तर शहरामध्ये काय काय असतं हे आपण या लेसनमध्ये बघणार आहोत. लिसन केअरफुली, लक्ष देऊन ऐका. लुक इन टू युअर बुक अँड से विथ मी. तुमच्या पुस्तकात बघून माझ्याबरोबर म्हणा, हाय आय एम रिया. तर ही रिया आहे, ती आपल्याला हाय म्हणत आहे. आय लिव्ह इन अ बिग सिटी. मी मोठ्या शहरामध्ये राहते. देअर आर बिग बिल्डिंग्स अँड वाईड रोड्स इन अवर सिटी. तर आमच्या मोठ्या शहरामध्ये अशा मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स आहेत, मोठ्या मोठ्या इमारती आहेत आणि रस्ते जे आहेत ते खूप वाईड म्हणजे खूप मोठे रस्ते आहेत, रुंद रस्ते आहेत. बसेस, cars, bikes. There is a lot of traffic in the city. तर आमच्या शहरामध्ये बसेस आहेत, अशा कार आहेत, बाईक्स आहेत, अशा गाड्या आहेत आणि आमच्या शहरामध्ये खूप सारं ट्रॅफिक, वाहतूक आहे. There is a dairy near my house. माझ्या घराजवळ डेअरी आहे, जिथे दूध आणि दुधाचे पदार्थ भेटतात. जसं गावामध्ये गायी असतात, म्हशी असतात, आपण डायरेक्ट त्यांच्याकडून दूध घेऊन येतो, पण शहरामध्ये तसं नसतं. शहरामध्ये आपल्याला डेअरीतून दूध घ्यावं लागतं. वी बाय मिल्क फ्रॉम द डेअरी. आम्ही डेअरीमधून दूध विकत घेतो. वी गेट द मिल्क इन अ पाऊच. आम्हाला असं पाऊचमध्ये, पिशवीमध्ये दूध भेटतं. इट्स नाईस अँड ॲज कोल्ड ॲज आईस. ते दूध खूप चांगलं असतं आणि बर्फासारखं ते थंड असतं. ठीक आहे. आता नेम द थिंग्स यू सी इन द पिक्चर. चित्रात दिसणाऱ्या गोष्टींसाठी तुम्हाला इंग्रजी शब्द सांगायचा आहे. तर बघा काय काय दिसत आहे आपल्याला. तर इथे बस आहे, मोटरसायकल आहे, कार आहे, ऑटो रिक्षा आहे, स्कूटर आहे, बिल्डिंग्स आहेत. इथे बघा न्यूजपेपर दिसत आहे आपल्याला, फ्लॉवर्स दिसत आहेत. इथे डेअरी आहे, व्हेजिटेबल्स दिसत आहेत. इथे डॉग आहे, बर्ड्स आहेत. त्यानंतर बायसिकल सुद्धा आहे, एरोप्लेन दिसत आहे आणि इथे बघा ह्या अशा वरून गाड्या चालल्यात, तर त्यांना फ्लायओव्हर असं म्हणतात. तर यांचे सगळ्यांचे स्पेलिंग हे बघा मी इथे दिलेले आहेत. अजून आपल्याला तिथे ट्रॅफिक पोलिसमॅन सुद्धा दिसत आहेत. तुम्हाला अजून काही वेगळ्या गोष्टी दिसल्या तर ते तुम्ही याच्यामध्ये लिहायच्या आहेत. समजलं?